तर नमस्कार गाईज, आज दिवस तिसरा. रितेश आज थकलाय तर काय बोलू नाही शकत आणि माझा पण आज घसा बसलाय, आवाज बसलाय आणि माझे पाय बसलेत. तर आम्ही आज रोहिंटन टाकले आणि आता पुढचा आमचा दुपारचा हॉल्ट आपला गणेश मंदिर जो फाटकाच्या बाजूला आहे. म्हणजे देखाव वगैरे खूप चांगला आहे. आणि उद्या आणि आज रात्रीचा आज रात्रीचा आपला नडालचा हॉल्ट आहे. तुम्हाला सर्वांना माहितच आहे तो मुक्काम रात्रीचा. खूप मजा येईल तिकडे आज. तर आता पनवेल अजून काढायचं आहे. आता पनवेलच्या आम्ही जवळ पोहोचलोय. पनवेल गाठणार, त्याच्यानंतर पनवेलमध्ये ट्रॉफिक वगैरे जास्त असेल, जास्त गर्दी वगैरे. आज लवकर सुद्धा निघलेत आणि पहिली गोष्ट म्हणजे लवकर निघायची बात आली तर त्यामध्ये सर्वांना नाश्त्याला मेंदू वडा भेटणार आहे. त्याच्यामुळे पहिला पुढे वडा आहे. आज मेंदू वडा, सांबार, चटणी बिटणी भेटणार आहे सर्वांना. त्या कारणामुळे पुढे आहे. आतापर्यंत फटाफट आता नाश्त्याच्या होल्डवर भेटूया डायरेक्ट. जय एकवीरा. माऊली. तर आता आम्ही पनवेलमध्ये आहे. मी एकटाच चालतोय, मागे आहेत थोडी दोघं तिघं पोरं. आणि पालखी खूप पुढे, म्हणजे पालखी मुक्कामावर आपली पोचली पण असेल. कालुंद्रे असं शिव गणेश मंदिर आहे, तिकडे आहे आपलं दुपारचा मुक्काम. तर हा पनवेलचा फ्लायओव्हर. हा फ्लायओव्हर चालू झाल्यानंतर असं वाटतं खपेल कधी, संपेल कधी पण काय संपतच नाही. आणि हा संपल्यानंतर आपला मोजका आता 1 किलोमीटरवर असते. आता इथून तरी पण नाही ना करता 2-3 किलोमीटर बाकी आहे आपला दुपारचा मुक्काम. आणि आता 1 वाजलेत. तर ब्लॉग वगैरे शूट करायला भेटलं नाही, आणखी खूप ऊन होतं आणि मी खूप मागे पडलेलो. स्लो चालत होतं, पायात फोड वगैरे आलेत. तर परत हल्लू करत आपल्या दुपारची पालखी मुक्कामकडे आपण पोचू आणि मग तिकडे पोचल्यानंतर आपण भेटूया. जय एकवीरा माऊली. तर आता मी जेवण घेतोय आणि आजचा मेनू आहे दाल भात पापड आणि जे नाश्त्याला आपल्याकडे होते वड्याच मेंदू वडे, जे मला भेटले नव्हते आता मी खातोय. आणि भाजी आहे आणि सोबत 40+ मास्टरची जी मॅच चालू आहे, आजच्या विरुद्ध टेवरी मॅच लागली, तर ती मी मॅच बघतो आणि बाकीचे सर्व आराम करतात. आता जेवण घेतो आणि मग आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया.
जय एकविरा माऊली. तर आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा शेडूम गावात आले. मस्त एकविरायचं जे दर्शन होते घरात तुम्हाला माहितीच आहे सर्वांना आपल्या ब्लॉगमध्ये असतं. तर आता आपलं जर रात्रीचा मुक्काम आहे नडालेतला, त्याच रोडला मध्येच लागते हे. तर आता आपण तिकडे दर्शन वगैरे घेऊया आणि तुम्हालासुद्धा दर्शन दाखवतो. तर आपण आता त्या घरात जाऊ आणि दर्शन घेऊया. जय एकविरा. तर मित्रांनो आपलं मस्तकी दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण जर जुन्या हायवेने जर जात असतील एकविरेला लोणावळा तर तुम्ही या इकडे नक्की या. शेडूम हा एक गाव आहे तिकडे जवळच आहे नाक्यापासून. तुम्ही व्हिडिओमध्ये तर आपल्या बघितल्या जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. त्या जुन्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जर बघितली नसेल तर ती बघा. आणि दर्शन खूप छान होते इकडे. जय एकविरा माऊली. तर आम्ही फायनली आपला जो रात्रीचा मुक्काम आहे नाडाल येथे पोचलेले आहेत आणि आहेत तशी गँग आहेच आणि दरवाजा बंद आहे. तर आता दरवाजा खोलायला लावू आपण आणि आतमध्ये जाऊया, आराम करूया. छान थकलो याच. तर माऊली आम्ही ना गेट बाहेर बसलेले आहेत. अजून गेट काय खोललाही नाही. 10-15 मिनटं झाली कारण की जो गेटचा वॉचमॅन आहे ना तो गेट बंद करून गेला आहे. तर आता भाऊ गेट कधी खोलतात कारण कसं मंदिर आहे ना तर त्यामुळे ते 10 वाजता ते गेट बंद करतात. प्रॉपर 10ला गेट बंद करून तो त्यांचा वॉचमॅन बाहेर गेला आहे. आता तो येईल आणि मग गेट खोलेल. मग आपण आतमध्ये जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, आईचं दर्शन घेऊ पालखीचं आणि आराम करू. तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि मग भेटूया. जय एकविरा. जय एकविरा. आणि मित्रांनो गेट खोललेलं आहे. तर आता तुम्ही दर्शन घ्या. आता नीट दिसत ना लाईटी सर्व बंद केल्यात. उद्या सकाळी आपण मस्तपैकी मंदिराची व्हिडिओ काढू आणि सकाळचा व्ह्यू सुद्धा भारी असतो खूप. तर आता आपण आतमध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण घेऊया. जय एकविरा माऊली. तर आम्ही आता झोपायच्या तयारीत आहे कारण की जाम पाय दुखायला लागल्यात. तर जेवल्याने लगेच झोपायला आहे आणि आता मोनू बघा, मोनू फुल घोरायला लागला आणि सगळेजण झोपलेले आहे. तर आम्ही पण आता झोपून घेतो. शुभ रात्री. जय एकविरा. जय माऊली. उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत आणि उद्याच्या दिवशी खूप भारी मजा येणार आहे. तर उद्याचा ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. टेक केअर.